ऐन टायमाला कुठे जाऊन बसताव की बघा तुम्ही साहेब लोक आल्यावर. ते एक मोठे साहेब होते, त्यांना ऑफिस मध्ये घेऊन बसवतो. सगळे साहेब तर माझ्या वर्गावर येऊन मला घेरलते. तुमच्याकडे कोणते मोठे साहेब होते? ते होते मोठे साहेब. आणि वर्गावर तुमच्या कोण कोण आलते? केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गड शिक्षण अधिकारी आणि मुख्य अधिकारी साहेब आलते. होय, नाव बी मस्त पाठ केलं हो बघा. काय काय विचारलं मग तुम्हाला? त्याने वर्गावर येऊन थांबल्या थांबल्या मी बाराखडी चालू केलो. वा, अति सुंदर बल्ल्यान गेले निघून. 12 खडे म्हणून पूर्ण शिक्षण राहणार हो. कसं सांगा की तुम्हाला? बरं ते जाऊ द्या. ते टीईटीचं एक्झाम द्यावं लागते म्हण आणि ते दिल्यावरच शिक्षक बनता येते म्हण. खरं आहे का? हा, असल्या बेसिक गोष्टी तुमच्यासारख्या शिक्षक लोकांना माहित नसल्यामुळं महाराष्ट्र टीईटीचा निकाल आतापर्यंत 10% वर गेला नाही. मग ह्याच्यामध्ये बी गलती तुमच्यासारख्या लोकांचीच आहे. आगाव बोललो का? ह्याच्यामध्ये माझी चूक काय? मग डोनेशनच्या नावाखाली पैसे घेऊन नोकऱ्या कशाला देऊ लाव? जे चांगले शिक्षक आहेत त्यांना बिना पैशाच्या नोकऱ्या द्या. मग कसं होते बघूत. कसं आहे माहित आहे का? तुम्हाला संस्था चालवणं म्हणजे खेळ वाटला नाही. त्या एक्झामची तयारी करा तुम्ही. दुसरं काय बी बोलत बसू नका. मला तर काय बी आणा की मी कसं एक्झाम देऊ? टीईटी एक्झाम पास होण्यासाठी तुमच्यासारखे शिक्षक लोक गल्लीबोळ जाऊन ट्युशन लावले, तर तुम्ही बी तिथे ट्युशन लावा आणि शिका. आई हो काय? इथं मी लेकरांना मोठं मोठं शिकवत आहो. आता तुम्ही जाऊन मला ट्युशन घ्या मला लाव. माझ्यानं काही बी होणार ते. माझे पैसे वापस द्या. ठेवा. ह्याच्याकडून पैसे घेऊन याला हाकालायचं काम होतं खरं तर. उगाच शाळेत ठेवून घेतलं याला.